अंबड आणि सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी महापालिकेचे उपायुक्त श्रीकांत पवार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी अंबड आणि सातपूर येथील विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली। यावेळी अंबड प्रकल्पग्रस्त बचाव समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर, राजेश दातीर, नाना काळे, विष्णू जमधडे, शांताराम दातीर, सोमनाथ दातीर, शांताराम नाना फडोळ, बंडू दातीर पडोळ, दिलीप कळडिले, मयूर चौधरी, राकेश देवरे, सुनील जाधव, बाळासाहेब दातीर, दत्तू दातीर, रामभाऊ दातीर, गोकुळ दातीर यासह प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते। यावेळी प्रकल्पग्रस्त बचाव समितीचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी अधिक माहिती दिली आहे। आम्ही सर्व अंबड सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी मागच्या काळात आम्ही या घरपट्टी आम्हाला 40 पट दंडाने आकारण्यात आली होती। त्याविषयी आम्ही नाशिक ते मुंबई पायी मोर्चा नेला होता, परंतु माननीय आयुक्त मॅडम आणि त्यांच्याशी मीटिंग होऊन या घरपट्टीचा विषय त्यांनी आम्हाला त्यात मार्ग सुचवले होते। त्याच्यावर कार्यवाही करण्याचे आम्हाला निवेदन म्हणजे त्यांनी लेखी आश्वासन दिले होते, परंतु त्या लेखी आश्वासनावर कुठलीही कार्यवाही झाली नाही आणि पुन्हा परत या निवडणुका झाल्या आणि पुन्हा परत नव्याने आमच्यावर त्या घरपट्टीचा बोजा लावण्याची प्रोसिजर चालू केली। म्हणून आज आम्ही इथे पवार साहेबांना भेटलो। आयुक्त साहेब नाही आहे, आज आम्ही खरं तर इथं ठिय्या आंदोलन करणार होतो, परंतु ते पवार साहेबांनी सांगितले की याच्यावर आम्ही कारवाई करू। तसं जर पुढील काळात झालं नाही तर याच्यापेक्षा उग्र आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, याची या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी। प्रतिनिधी दामोदर थोरात, महाराष्ट्र समाचार, नवीन नाशिक।